हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एज इट इज डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। मी शेवटपर्यंत मराठ्यांसाठी लढणार, शरीर साथ देत नाही मला. आता शरीर साथ देत नाही, मी यांच्यात कधी असं कधी नसल. माझा समाज नाही कोणाच्या दावणीला बांधू शकत. माझा समाज संकटात सोडून मी कसा जगू? तुमचा पाठिंबा आहे कुणाला असं विचारतो. तुमचा पाठिंबा कुणाला या निवडणुकीत? आता कोणाचंही सरकार येऊ दे, आम्ही सामूहिक उपोषण करणार आहेत, आमरण उपोषण. पासून आता यावेळेस अशी बघायची वेळ येऊन लोकांवरती की 6 पक्ष एकत्र येऊन यांनी सत्ता बनवली. हा प्रिय समाज एक मेला तरी चालतो, पण करोडो लेकरं जगले पाहिजे. पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा. नमस्कार. मुंबईतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी अभिजित करंडे. खरं तर इलेक्शनचा माहोल राज्यभरामध्ये जवळपास रंगात आलेला आहे. आरोप प्रत्यारोप, महायुती येणार की महाविकास आघाडी येणार, 20 तारखेला काय होणार आणि 23 तारखेला कुणाच्या अंगावर गुलाल पडणार, ह्या चर्चा चालू आहेत. आणि त्याच वेळेला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा काय परिणाम होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मनोज जरांगे पाटलांकडे आम्ही भेटायला आलो होतो ऍक्च्युली, पण ते आजारी आहेत, त्यांचं शरीर साथ देत नाहीये. आणि जेव्हा आम्ही भेटायला आलो त्यावेळेला बघितलं तर ते सलाईन लावलेलं आहे. आता अशी परिस्थिती आहे. त्यांना रोज कमीत कमी 100-200 लोक मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्रभरातून सपोर्टसाठी किंवा त्यांना एका प्रकारे त्यांचा पाठिंबा मिळावा म्हणून भेटायला येतात. आज सकाळी सुद्धा 5 वाजेपर्यंत इथं लोक होती आणि अवघे 2-3 तास झोप झाली आणि त्यानंतर त्यांची परिस्थिती जी आहे, प्रकृती जी आहे ती बिघडली. आणि तरी सुद्धा ऍक्च्युअली अशा पद्धतीने इंटरव्ह्यू करायची माझी इच्छा नव्हती, पण मनोज जरांगे पाटील म्हणाले की आपण बोलूयात. आणि दुसरी गोष्ट अशी की इथं आल्यानंतर हे किशोर चव्हाण आहेत, हे मला भेटले आणि मग मी म्हटलं की आपल्याला करायला पाहिजे हा इंटरव्ह्यू, कारण या आंदोलनानं काय मिळालं तर हे सर्टिफिकेट आहे. हे सर्टिफिकेट आहे तेजस्विनी किशोर चव्हाण या मुलीचं. ही त्यांची कन्या आहे आणि हे किशोर चव्हाण आहेत. आणि त्यांना हे त्यांचं नोंदी मिळाल्या ना तुम्हाला, कुणबीच्या नोंदी मिळाल्या. कुणबी नोंदी मिळाली. कुणबी नोंदी मिळाल्यामुळं तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळालं. हो, तुम्ही काय करता? मी हमाली करतो बीडमध्ये. कसली हमाली करता? गाड्या उतरतो मोंड्यामध्ये. अच्छा. आणि शेती किती तुम्हाला? शेती आता 4 गुंठे. आता ह्या सर्टिफिकेट्स मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? मला पहिल्यांदा आमची नोंद निघली आजोबांच्या नावाने. त्याच्यानंतर खासरा पत्रकावर आमची वंशावळ जुळवून घेतली, म्हणजे आहे. त्याच्यानंतर मग माझा टीसी, आधार कार्ड, मुलीचा टीसी, आधार कार्ड दिल्यानंतर 15 दिवसांनी मला भेटलं. तुम्हाला काय फायदा होता होणार आता ह्या मुलीचा? शिक्षणासाठी. शिक्षणासाठी. हो. एरवी किती फी लागत होती? एरवी मला फीस पूर्ण लागायची. हो. आता किती फी लागेल? आता कन्सेशन. मोठा फायदा झाला. फार मोठा फायदा झाला. तुम्ही हे सर्टिफिकेट घेऊन इथे आला हो, दादांकडे दाखवायला, आभार मानायला. कारण की दादांचं हे सगळ्यात मोठं फळ आहे आम्हाला. दादांच्या उपोषणामुळं आम्हाला भेटलेली ही एकदम मोठी देणगी भेटली आम्हाला. सर्टिफिकेट मिळालं नसतं तर काय झालं? काय 12वी नंतर मुलीला शिकवलं नसतं, लग्न करून टाकलं असतं. पर्यायच नाही ना, गरीब माणसं. त्यामुळे तुला काय व्हायचं बाळा शिकून? मी सध्या सायन्सला ऍडमिशन आहे, तर मला मोठं होऊन इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय. जर आज भेटलं नसतं तर मी आज शिकू शकले नसते. आज माझं खूप मोठं स्वप्न पूर्ण होईल, ते फक्त आमच्या मनोज दादासाठी. मला एक गोष्ट सांग की तू कितवीत आहेस? सध्या मी 11th ला शिकते. 11th ला शिकतेस तू? हो. इतकी लहान कशी काय राहिली? तो माझा प्रॉब्लेम आहे हाईटचा. तू 11वी सायन्सला शिकतेस? हो. मग आता तुला हे सर्टिफिकेट, तुला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं? हो, मला इंजिनिअरिंग करायची आहे. त्यासाठी खूप म्हणजे पूर्ण प्रयत्न करेन. आणि त्यात हे खूप मोठा वाटा आहे की दादांनी आमच्यासाठी उपोषण करून हे सर्टिफिकेट मिळवून दिलंय. आणि मी आज खूप आभार मानते की आज ज्यांना नाही त्यांना सुद्धा मिळायला पाहिजे आणि सरकारने खूप त्यांना सपोर्ट द्यायला पाहिजे. आज किती दादांची तब्येत खालावली, आम्हाला आज आतून कसं तरी वाटतंय. त्यामुळे आज मला हे भेटलंय तर माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नाहीयेत. मी रात्री खूप मला कसं तरी वाटत होतं की जे गरीब मुलं आहेत त्यांना आज एवढा मोठा सपोर्ट भेटतंय आणि सगळ्यांच्या स्वप्न पूर्ण होईल. आणि जर नसतं भेटलं तर आमची लग्न सुद्धा झाली असती. नक्की. आता आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मुलींचं शिक्षण एकतर जर सुविधा नसेल तर किती कठीण आहे. तेजस्विनीला तुला शुभेच्छा बाळा. थँक्यू सर.
ते दाखवलं ना तू दादांना? मी जर दादांशी बोलतो तर बसा तुम्ही इथे. हा दादा, आता असं आहे की हा लाभ जो मिळालाय तो तर आम्हाला दिसतोय, हे बघून तुम्हाला काय वाटतं? नाही, शेवटी काय असतं, आपला गरीब मोठा झाला पाहिजे. इमोशनल झालेत ते, भावनिक झालेत, आणि मगाशी ते बोलता बोलता म्हणाले की माझं शरीर साथ देत नाहीये आणि मला कल्पना नाहीये की मी किती दिवस हे सगळं रेटू शकेन. आता भावनिक होणं अत्यंत स्वाभाविक आहे. 14-15 महिने आंदोलन चालू आहे आणि अशा वेळेला कुटुंबापासून दूर राहून हा समाज हेच कुटुंब मानून ते काम करतायत. दादा, मी थोडे तरी पण मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की तुम्हाला कसं वाटतं ह्या मुलांना सर्टिफिकेट्स, किती मुलं येतात सर्टिफिकेट्स घेऊन रोज? गरीबाचे लेकरं मोठे झाले पाहिजे, हा पण मांडलेला आहे. आता 4 गुंठे म्हणल्यावर कसं शिकायचं माझ्या गरीबानं? आयुष्यभर आम्हाला करायच्या आणि स्वप्न बघायचे, लेख मोठी होईल, लेख मोठा होईल. आणि हे स्वप्न मला लई दिवसाचं पूर्ण करायचं होतं या समाजाचं. आणि ते आता हळूहळू होते. रोज 10-15 पोरं पोरी नोकऱ्याला लागतात. ॲडमिशनमध्ये हजारो लाखो मराठ्यांचे पोरं ॲडमिशनला चालले. 4-4, 5-5 लाख फी असणारे त्यांचे फायदे व्हायला लागले. कोणाचं 1-1.5 लाख. मी शेवटपर्यंत मराठ्यांसाठी लढणार आहे, पण शरीर साथ देत नाही मला. मला गोरगरीब मराठ्यांचा त्रास सहन नाही होत. तुमच्याकडे आता हे जी मुलं येत आहेत त्याप्रमाणे थोडं इतर पण विचारतो, कारण तुम्ही खूप इमोशनल होताय, मुलांचा विषय काढला. समाज मोठा झाला पाहिजे हा कोणी विचारच नाही केला. आज इतका आनंद होतो ना की हे लोक खूप आनंदी आहे. ठीक आहे, माझं शरीर संपलं, माझ्या शरीरात वेदना खूप आहे, माझा करोडो समाज मोठा व्हायला लागला, याचा खूप आनंद होतो. त्या शरीर साथ देत नाही, मी यांच्यात कधी असं कधी नसल. मराठा समाजासाठी खूप मोठं आंदोलन उभं केलंय तुम्ही. असं जर बोललात की मी कधी असेन कधी नसेन, तर ते करोडो लाखो मराठा मुलांना, तरुणांना, त्यांच्या कुटुंबांना बरं नाही वाटणार. त्यामुळे तुम्ही मजबूत, स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं आहे आणि काळजी घेणं गरजेचं आहे. कधीच माझ्या शरीराचा मी नाही विचार केला कधी. पण आता मी डोळ्यात पाणी सुद्धा समाजासमोर नाही आणत, किती वेदना असलं तरी. शरीरात इतकी वेदना आहेत की थांबता थांबत वेद आहे. मग समाजाला दुःख होतं, त्रास होतो. काय करणार, ते धुमच काढत नाही शरीर. कालपासून भयानक शरीरात त्रास आहे. आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी लढणार आहे. मी अर्ध्या सोडून हटणार नाही याच्यात कधीच. कारण मी बाकीच्या कशालाच भेद नाही. आम्ही कधी कोणाला मॅनेज होत नाही, कधी फुटत नाही. शरीरा पुढं काय करणार? मला दिसतंय हे समाज खूप मोठा आहे, बलाढ्य, एकजूटपणे, आणि माझ्या खांद्यावर मान पण टाकली. आणि मी त्यांना कधी त्यांचा विश्वासघात नाही होऊ दिला आणि देणार पण नाही. मी जिवंत आहे तो. शरीर साथच देत नाही, त्याला नाही काय करू शकत मी. त्यामुळे तुम्ही आता कमी उपोषणं केली पाहिजेत. शरीर साथ देत नाही, डाएट नीट घेतलं पाहिजे, तुम्हाला काळजी घेतली पाहिजे. पाटील, खूप लोक येतात पाटील तुम्हाला भेटायला. काय त्यांची मागणी आहे? सकाळी 6 पर्यंत तुम्ही जागे आहेत, रात्रभर लोक भेटतायत, राज्यभरातून येतात. काय मागतायत का तुमच्याकडे एवढे? काय गोरगरिबांची माझ्याकडे काहीच मागणी नाही. ते फक्त माझा त्रास ते नाही सहन करत. राजकीय लोक पण येत आहेत म्हणून विचारलं. शेवटी ते त्यांचा स्वार्थ तिथं आहे, त्यामुळे ते स्वार्थासाठी तर येणारच. पण माझा स्वार्थ
माझ्या समाजाचा स्वार्थ आरक्षणात. मला राजकारणापेक्षा आरक्षण लय महत्वाचं आहे. त्यामुळे मी कधी राजकारणाचा नाही विचार करत. मला माझा समाज माझ्यासाठी लय महत्वाचा. मी समाज संकटात कधी सोडत नाही आणि कधी सोडणार पण नाही. पण माझी सगळी शक्ती माझा समाज आहे. शेवटी माझं कुटुंब पण समाजाचे, परिवार पण समाज. या समाजासाठी मी राजकारण सुद्धा पायाखाली तुडवलं. नको समाजात दुपळी व्हायला. माझा समाज अखंड राहायला पाहिजे. दशकानंतर हा समाज एकत्र आलेला आहे. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की माझं शरीर मला साथ देत नाही. मी खूप खंबीर आहे. मी कोणाला बेत नाही, मी मोजत बी नाही कधी कोणाला. शरीराचं नाटक नाही करता येत. ते नाही साथ देत मला. आता नावेलाचे मला. दुसरी एक गोष्ट आहे पाटील की लोकांना खूप आश्चर्य वाटलं की तुम्ही पूर्ण तयारी केली होती लढण्याची आणि मग अचानक शेवटच्या क्षणी तुम्ही म्हणालात की आपण आता ह्याच्यापासून थोडंसं अलिप्त राहूया त्या राजकारणापासून किंवा निवडणुकीपासून. आश्चर्य वाटलं लोकांना, काहींना धक्का बसला. हा निर्णय तुम्हाला कशामुळे घ्यावा लागला? आपण एका जातीवरती नाही जिंकू शकत कधी. माझ्या स्वार्थासाठी किंवा एखाद्या उमेदवाराच्या स्वार्थासाठी माझा समाज नाही कोणाच्या दावणीला बांधू शकत. माझा समाज संकटात सोडून मी कसं जगू? संकट नव्हतं मला उभा करायचं त्याच्यापुढं. मी हट्टी नाहीये. माझं मत नाही लादित मी समाजावर कधी लादणार सुद्धा नाही. माझ्या समाजाला माहिती. शेवटचं स्वप्न आहे माझं. राजकारण स्वप्न नाहीये माझं. माझं स्वप्न आहे समाजाचे लेकरं मला अधिकारी झालेले बघायचे. सगळं आरक्षण मिळाल्यामुळं सगळ्यांचे लेकरं अधिकारी झाले. माझ्या समाजाचे का होत नाही म्हणून मी नाही शरीराचा विचार करत कधी. पण माझा पण आता नावेला झाला शरीरापुढं. थोडं पाणी घ्या पाटील तुम्ही, कारण मगापासून आहे ना थोडंसं पाणी पिलं पाहिजे. ग्लासमध्ये द्या थोडं तर पाणी, कारण की त्यांना पिता येईल व्यवस्थितपणे. पाटील मगापासून जे सातत्यानं बोलतायत की हा समाज जो आहे तो शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे आणि त्यासाठी चालू आहे. पण त्यामुळे पाटील तुमच्या पाठिंब्याशिवाय जवळपास मला असं वाटतं अर्ध्या महाराष्ट्रावर पेक्षा जास्त ठिकाणी तुमच्या पाठिंब्याची गरज लोकांना लागते. ते म्हणतात की ऍक्च्युअली पाटलांचा पाठिंबा आहे कुणाला असं विचारतात. तुमचा पाठिंबा कुणाला या निवडणुकीत? नाही, लोकसभेला सुद्धा मी कोणालाही पाठिंबा दिलेला नव्हता. मी स्पष्ट सांगितलं होतं